सोलापुर की राजनीति में एक बार फिर गर्माहट बढ़ गई है। पूर्व विधायक दिलीप माने को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गठ में शामिल होने का प्रस्ताव मिला है। पार्टी के शहराध्यक्ष संतोष पवार ने खुद दिलीप माने से मुलाकात की और विस्तार से चर्चा की। इस मुलाकात के बाद राजनीतिक गलियारों में नए समीकरण बनने की चर्चाएं तेज हो गई है। आइए जानते हैं क्या कहना है संतोष पवार का। सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब आमचे सहकारी मित्र आहेत, त्या दादांचे समर्थक आहेत। दादांवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे। परवाच आमची त्यांची भेट झाली, परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही। त्या भेटीमध्ये मी होतो, आनंद चंदनशिव होते, आमचे किसन भाऊ जाधव होते, त्याचबरोबर जुबेर बागवान होते। आम्ही सर्वजण एकत्र एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही। प्रस्ताव वगैरे काय आपण दिलाय का किंवा पुढे देणार आहात? मुळातच दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत। ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी, त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखं त्यात काही विषय नव्हता, परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। पण त्यांनी राष्ट्रवादीत यावं अशी तुमची इच्छा आहे का? पक्षवाढीसाठी आपण काही प्रयत्न करतो? निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दार खुले आहेत। आम्ही सर्व पक्षीय लोकांशी चर्चा भी करतोय, बोलतोय। दादांचा विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी, राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी आम्ही 50 पारचा नारा दिलेला आहे। 102 उमेदवार आम्ही उभा करणार अशी आमची घोषणा देखील केलेली आहे। परंतु या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोक आम्हाला भेटतात, आमच्यासोबत येतात, त्यांना आम्ही घेऊन जाण्याचा विचार करतोय। आम्ही महायुती करण्याकरता होण्याकरता आमचे दार सर्व खुलेच असणार आहेत। परंतु नाही झाली तर दादांच्या आदेशानुसार आम्ही सर्व सीट लढवण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने प्रयत्न करतोय। माझ्यासोबत माझे सहकारी खरडमल साहेब असतील, तर आनंद दादा असतील, त्याचबरोबर किसन भाऊ असतील, जुबेर भाई असतील, तौफिक भाई असतील, हे सर्व नेते मंडळी आपापल्या भागामध्ये, आपापल्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आहेत, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहेत। जास्तीत जास्त आपले नगरसेवक कसं निवडून येतील याकरता सर्वजण आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत।